नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची 4 दिवसाची चांदणी आता उतरणीला लागलेली आहेत. विदेशी फंडिंगचे धागेदोरे आता समोर येऊ लागलेले आहेत. जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दरम्यान विशिष्ट कंटेंट व्हायरल करण्यासाठी प्रचंड पैसा पुरवल्याची कबुली मेटाने दिलेली आहे. आता हा पैसा मेटाला कोणी दिला, मेटाला पैसा देणाऱ्यांना तो कोणी पुरवला, याचा तपशील केंद्र सरकारच्या हाती येऊ लागलेला आहे. काही पैसा विदेशातून आलेला आहे, काही देशातल्या उद्योगपतींनी पुरवलेला आहे. नेपाळमध्ये मेटाने हीच करणी केली होती आणि तोच प्रयोग भारतामध्ये करण्याचा प्रयत्न होता. परंतु वेळीच सगळा प्रकार केंद्र सरकारच्या लक्षात आला आणि केंद्र सरकार सावध झालं. विरोधकांची लवंगी तर आता तडतडलेली आहे. आता केंद्र सरकारने धमाके सुरू केलेले आहेत आणि हे धमाके विरोधकांसाठी कानठळ्या बसवणारे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सक्रिय असलेल्या अमेरिकी सोशल मीडिया कंपन्या या अमेरिकी डीप स्टेटच्या तालावर नाचतात, ही बाब जगजाहीर आहे. अमेरिकेला नावाडती असलेली सरकारं अस्थिर करण्यासाठी या सोशल मीडिया कंपन्यांचा वापर होतो. नेपाळ, बांगलादेशमध्ये हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. आता भारतामध्ये त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती सुरू आहे. मोदी सरकार उलथवण्यासाठी जबरदस्त ताकद लावली जाते किंवा विदेशी शक्तींना भारतामध्ये हस्तक्षेप करायचा असतो, ढवळाढवळ करायची असते, तेव्हा गरज असते भारतातल्या भाड्याच्या टट्टूंची. आणि असे भाडाचे टट्टू भारतामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांची अजिबात कमतरता नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्ताने ही बाब दिसलेली आहे. सरकार अस्थिर करण्याचे जबरदस्त प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकलेला व्हिडिओ गायब करण्याइतपत या सोशल मीडिया कंपन्यांची मजल गेलेली आहे. नेपाळ, बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर हे भारतामध्ये सुद्धा घडेल असं अनेकांना वाटत होतं. या सोशल मीडियाच्या कंपन्यांना सुद्धा कदाचित असा गैरसमज असावा, परंतु आता मोदी सरकारने त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केलेली आहे. मेटाची करणी मोदी सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतलेली आहे आणि मेटाच्या नाकामध्ये बेसण घालण्याची सुरुवात केलेली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांचे चांगलेच कान पिळले. ही बैठक संपल्यानंतर मेटाचे अधिकारी जेव्हा परत जात होते तेव्हा चॅनलने त्यांचे चेहरे टिपले. हे चेहरे अक्षरशः पाहण्यासारखे होते. असं म्हणतात की ज्यांची घरं काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगडफेक करायची नसते. मेटा आणि मेटासारख्या ज्या अमेरिकी सोशल मीडिया कंपन्या आहेत त्यांचे हात, पाय, चेहरे सगळंच बरबटलेलं आहे. मेटाच्या एकेका पापाचा जर हिशोब घ्यायचा झाला तर मेटावाल्यांना वर्षोनवर्ष तुरुंगामध्ये काढावे लागतील अशी परिस्थिती आहे. मेटावर म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला चालना देणाऱ्या जाहिराती झळकत असतात. केंद्र सरकारने याबाबत मेटाला अनेकदा जाब विचारलेला आहे, परंतु आता केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत की या बाबतीत मेटाने खुलासा केला पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर उपोषण आंदोलन सुरू केलं होतं. 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली, अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, कारण या आंदोलनामध्ये दाखलेबाज गुंडांचा सुळसुळाट होता. अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅमेराच्या समोर शिव्या घालत होती. नवी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना अचानक हे आंदोलन पसरलं, देशाच्या अनेक शहरांमध्ये सुरू झालं आणि हे आंदोलन पसरण्यामागे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा अल्गोरिदम होता. ही बाब आता बऱ्यापैकी उघड झालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जुलै रोजी रात्री युवा पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी त्यांनी इन्स्टा आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला. काही मिनिटं तर पंतप्रधानांचा व्हिडिओ दाखवण्यात आला, तो बऱ्यापैकी व्हायरल झाला, परंतु त्याच्यानंतर अचानक हा व्हिडिओ गायब करण्यात आला. तब्बल 5 तास हा व्हिडिओ गायब होता. संबंधितांनी याच्याबद्दल ओरड केली आणि त्याच्यानंतर मेटाने तांत्रिक बिघाडाचं कारण सांगितलं, व्हिडिओ पुन्हा दाखवायला सुरुवात केली आणि मेटाने माफी मागितली. हात झटकून मेटा मोकळा झाला, परंतु केंद्र सरकारने मात्र याची दखल घेतली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला समन्स पाठवलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये खुलासा करायला सांगितला. एका बाजूला पंतप्रधानांचा व्हिडिओ असा दाबला जात असताना दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांचे मॉर्फ केलेले किंवा डीप फेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये फेसबुक आणि इंस्टावर व्हायरल केले जात होते. तेलंगणा भाजपच्या नेत्यांनी या मॉर्फ व्हिडिओच्या विरोधात हैदराबाद सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारावर मेटाचे इंडिया हेड अरुण श्रीनिवास आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या संसदेच्या स्थायी समितीने मेटाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना इशारा दिला, 3 दिवसात माफी मागा, नाहीतर माहिती तंत्रज्ञान कलम 79(3) अंतर्गत मेटाला जे कायदेशीर संरक्षण दिलं जातं ते संरक्षण सरकार मागे घेईल. मार्क झुकरबर्ग यांनी सरकारची माफी मागितलेली आहे. माहिती
तंत्रज्ञान कायद्याचं कलम 1903 म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर एखादा मजकूर पोस्ट करता किंवा एखादा व्हिडिओ पोस्ट करता, त्याच्याशी फेसबुकचा किंवा इंस्टाग्रामचा काही संबंध नसतो. मेटाचं असं म्हणणं असतं की हे आमचे प्लॅटफॉर्म आहेत आणि ते तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरू शकता. परंतु तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांशी, तुमच्या मताशी आमचा दूरपर्यंत संबंध नाहीये. केंद्र सरकारने या सोशल मीडिया कंपन्यांना संरक्षण देऊ केलेलं आहे की त्यांच्या व्यासपीठावर एखाद्याने जर काही अपलोड केलं आणि ते कायद्याच्या चौकटीत पटणारं नसेल तर त्याचा त्रास या कंपन्यांना होणार नाही. याला केंद्र सरकारने दिलेली इम्युनिटी असं तुम्ही म्हणू शकता आणि ती इम्युनिटी या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे कलम 1903च्या अंतर्गत या सोशल मीडिया कंपन्यांना देऊ करण्यात आलेली आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या दरम्यान जे काही घडलं ते या पठडीत बसणारं नव्हतं, ते वेगळं होतं. विशिष्ट कंटेंट विशिष्ट युजरपर्यंत पोहोचवण्यासाठी मेटाने आपल्या अल्गोरिदमचा वापर करू दिला आणि त्याच्यासाठी भरपूर पैसे सुद्धा घेतले आणि त्याच्यामुळे इथे मेटाने आपली जी तटस्थता आहे तिचं गंगेमध्ये विसर्जन केलं. मेटा एक पार्टी बनली म्हणजे ज्या गटाला विशिष्ट मजकूर व्हायरल करायचा होता त्या गटाबरोबर मेटा जाऊन उभी राहिली आणि नेमक्या याच गोष्टीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 1903 हे सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारने दिलेलं कवच आहे. अशा प्रकारचं कवच ज्यामुळे त्यांना कायदेशीर कटकटींना तोंड द्यावं लागणार नाही आणि त्यांना सुरक्षितपणे या देशामध्ये व्यवसाय करता येईल. परंतु आता सरकारच्या लक्षात आलंय की या सोशल मीडिया कंपन्या जे काही करतायत ते फक्त व्यवसायाच्या चौकटीत बसत नाहीये, ते कटकारस्थान आणि षडयंत्राच्या चौकटीत बसतंय. षडयंत्र आणि कटकारस्थांना हवा देण्याचं काम या कंपन्या करतायत आणि त्याच्यामुळे हे कवच काढून घेण्याचा गंभीरपणे विचार केंद्र सरकारकडून केला जातोय. केंद्र सरकारने हे कवच जर काढून घेतलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे लक्षात घ्या. फेसबुकवर जी चिथावणीखोर भाषणं टाकण्यात येतात, जो मजकूर टाकण्यात येतो, खोट्या बातम्या टाकल्या जातात, देशविरोधी मजकूर टाकला जातो, याचा ठपका फक्त त्या व्यक्तीवर येणार नाही किंवा त्या संस्थेवर येणार नाही, त्याचा ठपका थेट येईल फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर. या फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात म्हणजे मेटाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, त्यांना तुरुंगवास होऊ शकतो, त्यांना कायदेशीर खटल्यांना सामोरं जावं लागू शकतं. आणि एवढंच नाही, त्याचा आर्थिक फटका सुद्धा या कंपन्यांना बसू शकतो. 250 कोटीपर्यंतचा दंड या कंपन्यांना ठोठावला जाऊ शकतो. सरकारला जर असं वाटलं की या देशाची जी कायदा सुव्यवस्था आहे ती बिघडवण्यामध्ये मेटाचा काही सहभाग आहे किंवा देशविरोधी कारवायांमध्ये मेटाचा काही सहभाग आहे तर सरकार मेटावर आंशिक किंवा पूर्णपणे बंदी आणू शकते. खोटानाटा मजकूर पसरवण्यामध्ये मेटाचा काही हात आहे असं जर उघड झालं किंवा असा मजकूर पसरवून मेटाने भरपूर पैसे कमवले आहेत, जे या प्रकरणामध्ये कमवलेले आहेत अशी कबुली मेटाने दिलेली आहे, असं जर उघड झालं तर कॉर्पोरेट अफेअर मंत्रालय मेटाच्या विरोधात कारवाई करू शकतं. ईडीच्या माध्यमातून सुद्धा मेटाची चौकशी केली जाऊ शकते. मेटाने कबुली दिली आहे की काही विशिष्ट पोस्टी व्हायरल करण्यासाठी आम्ही भरपूर पैसे घेतलेले आहेत. या पोस्टी व्हायरल करण्याचा फायदा कोणाला झालाय? या पोस्टी सरकारच्या विरोधात होत्या, फायदा झालाय कॉक्रोच जनता पार्टीला आणि त्याच्यामुळे हा पैसा मेटाला कोणी दिला याचा आता तपास होणार आहे. तो पैसा देणाऱ्यांना कोणी पुरवला याचा तपास होणार आहे. अभिजित दिपके आणि त्याच्या टोळीचा याच्याशी काय संबंध आहे याचाही तपास होणार आहे. अभिजित दिपके काही दिवसापूर्वी असं म्हणाला होता की मला जर विदेशी फंडिंग येत असेल तर केंद्रीय गृहमंत्री म्हणून हे अमित शहा यांचं अपयश आहे. अमित शहा यांनी त्यांची चूक दुरुस्त करण्याची सुरुवात केलेली आहे. विदेशी फंडिंगचे जे स्रोत आहेत किंवा भारतातून होणाऱ्या फंडिंगचे जे स्रोत आहेत ते आता खोदायला सुरुवात केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की मेटाने फक्त आंदोलनाच्या काळामध्ये काही पोस्ट व्हायरल करण्यासाठी पैसे घेतलेले नाहीयेत, म्हणजे भरपूर पैसे घेतलेले नाहीयेत. याच्या आधी सुद्धा मेटाने पैसे घेतलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीची रातोरात स्थापना झाली आणि रातोरात या कॉक्रोच जनता पार्टीला मिलियन्स ऑफ फॉलोअर मिळाले. हे फॉलोअर ऑर्गॅनिकरित्या वाढलेले नाहीयेत, हे पैसे पुरवून फॉलोअर वाढवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी मेटाने किती पैसे घेतले याची कबुली सुद्धा आता मेटाने देण्याची गरज आहे. फक्त कॉक्रोच जनता पार्टीचं जे अकाउंट आहे त्याचे फॉलोअर वाढलेले नाहीयेत. एक संपूर्ण इकोसिस्टीम तयार करण्यात आली. या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक लोकांना व्हिडिओ बनवण्यासाठी पैसे देण्यात आले, ते व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी पैसे देण्यात आले आणि हा पैसा कोणी पुरवला या प्रश्नाचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि अमित शहा ते करतीलच असा आम्हाला विश्वास आहे. सोशल मीडियावर आता कुजबूज सुरू झालेली आहे की हा जो पैसा मेटाला पुरवण्यात आला तो पूर्णपणे पैसा विदेशातून आलेला नाहीये. काही प्रमाणात विदेशातून सुद्धा आलाय आणि काही प्रमाणात या देशामधून सुद्धा फंडिंग झालंय. देशातल्याच काही उद्योगपतींनी काही एनजीओच्या माध्यमातून कॉक्रोच जनता पार्टीला पैसा पुरवण्याचं काम केलंय. अर्थात याचा तपास केंद्र सरकार घेतच असेल किंवा केंद्र सरकारकडे आतापर्यंत काही ठोस माहिती पोहोचली सुद्धा असेल. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला आता प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना प्रचंड कठीण होत आहे.
सौरव दास जो कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता आहे तो ग्रेटर कैलाशमध्ये इतक्या पॉश घरामध्ये कसा राहतो असा प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चेला जातोय, त्याला विचारला जातोय. एक युट्यूबर तर थेट त्याच्या घराच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या घरामध्ये जे काही इंटेरियर आहे त्याचे सगळे फोटो, जे कोट्यावधी किमतीचे इंटेरियर आहे त्याचे सगळे फोटो या युट्यूबरने त्याच्या युट्यूबवर अपलोड केले आणि त्याच्यामुळे या सौरव दासला प्रचंड मिरच्या लागलेल्या आहेत. पण सरकारला जे अकाउंटेबिलिटीसाठी प्रश्न विचारतायत त्यांच्या अकाउंटेबिलिटी बद्दल मात्र ते बोलताना दिसत नाहीयेत. अभिजित दिपकेला जेव्हा प्रश्न विचारला की बाबा तू अमेरिकेला गेलेला आहेस, तो खर्च कोणी केला, तर अभिजित दिपके असं म्हणतो की मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्या स्कॉलरशिप मधून मी शिकलेलो आहे, दरवर्षी मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. बरं, या स्कॉलरशिपचे तपशील समोर ठेव, पेपर समोर ठेव असं जेव्हा त्याला सांगण्यात आलं तेव्हा अभिजित दिपके असं म्हणतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्यांची डिग्री दाखवतील तेव्हा मी सुद्धा माझे पेपर दाखवेन. सौरव दासला जेव्हा विचारलं की काँग्रेस जनता पार्टीला फंडिंग कुठून होत आहे त्याचा तपशील दे, तर सौरव दास असं म्हणतो की फंडिंग तर बीजेपीला सुद्धा होतं. तर सौरव दासला या गोष्टीचा विसर पडलेला आहे. बीजेपी असो किंवा काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी या पक्षांना जे फंडिंग होतं ते कायद्याच्या चौकटीमध्ये होतं आणि त्याचा हिशोब सुद्धा द्यावा लागतो. कॉक्रोच जनता पार्टी हा काही राजकीय पक्ष नाहीये किंवा सामाजिक संघटना सुद्धा नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीचं तर रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं नाहीये. सत्तेवर बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, संघटनेला आहे, राजकीय पक्षाला आहे. परंतु जे लोक प्रश्न विचारतात त्यांना जर कोणी प्रश्न विचारायला लागलं तर त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. या प्रश्नांकडे ते जेव्हा पाठ फिरवायला लागतात तेव्हा प्रश्न विचारणाऱ्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि तेच नेमकं आता कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांबद्दल आणि चेहऱ्यांबद्दल होताना दिसतंय. आज तागायत या देशातलं कोणतेही आंदोलन जनतेच्या चॅरिटीच्या बळावर झालेलं नाहीये. या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या मागे काही उद्योगपती उभे होते, त्याच्यामध्ये बजाज होते, बिर्ला होते आणि ही सगळी मंडळी या आंदोलनासाठी अर्थपुरवठा करत होती. जनतेमध्ये आर्थिक सामर्थ्य नसतं असं नाहीये, परंतु जनतेचं सामर्थ्य अत्यंत तुकडं असतं आणि त्या तुकड्या सामर्थ्यातून अशा प्रकारची आंदोलनं चालवता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे काँग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी निश्चितपणे कुठून तरी फंडिंग आलेलं असणार आणि या फंडिंगचा जो स्रोत आहे तो काँग्रेस जनता पार्टीने उघड करून दाखवण्याची गरज आहे आणि जर ते दाखवत नसतील तर केंद्र सरकारने तो खणून काढण्याची गरज आहे. जे लपवण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामागे काहीतरी गोडबंगाल असतं आणि ते गोडबंगाल आहे असा संशय आता जनतेला येऊ लागलेला आहे. मोदींनी सांगितले तर मी सांगेन किंवा भाजपने सांगितलं तर मी सांगेन अशा प्रकारची उत्तरं बूम घेऊन जे पत्रकार फिरत असतात त्यांना गप्प करण्यासाठी पुरेशी असतात. परंतु जनतेच्या मनामध्ये या उत्तरामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात आणि ही प्रश्नचिन्ह अशा प्रकारच्या आंदोलनाला अत्यंत घातक असतात. तुर्तास येथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.